नमस्कार. आज मी ते बांगडे घेतलेले आहेत, ते साफ करून घेते, खवळं काढून घेते आणि बाजूचे कल्ले कापून घेते. अशा प्रकारे कल्ले कापून झाल्यावर डोकं कापून टाकते. आणि धुवून घेतलेले पोटातली घाण काढून आता बांगड्याला वरून कट लावून घेते. अशा प्रकारे एका बाजूने कट करून घेतले, आता दुसऱ्या बाजूने कट करून घेते. अशा प्रकारे हलक्या हाताने कापून घेते. आणि बांगड्याचा काटा वेगळा कापून घेते. काटा काढून टाकलेला आहे. बांगडे कापून धुवून घेतलेले आहेत. आता बांगड्यांना आलं लसूण पेस्ट, कोकम आगळ, मीठ, लाल मिरची पावडर, हळद मिक्स करून घेते आणि बांगड्यांना लावून घेते. मसाला लावून झाल्यावर थोडा थोडा आतून पण लावून घेते. अशा प्रकारे मसाला लावून अर्धा तासासाठी बाजूला ठेवलेलं. इथे स्टफिंग करायला बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, लसणीच्या पाकळ्या, हिरवी मिरची, ओलं खोबरं, कोथिंबीर, हळद, लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ, लिंबाचा रस घालते आणि वरून थोडंसं तेल घालून मिक्स करून घेते. बांगड्याचं स्टफिंग मिक्स करून झालेलं आहे. आता बांगड्यांमध्ये भरून घेते. बांगड्यामध्ये स्टफिंग भरून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या बांगड्यात भरते. बांगड्यांमध्ये स्टफिंग भरून झालेलं आहे. इथे तांदळाचं पीठ, रवा, थोडंसं मीठ आणि लाल मिरची पावडर मिक्स करून घेते आणि स्टफ केलेल्या बांगड्यांना लावून घेते. बांगड्यांना तांदळाचं पीठ आणि रवा लावून झालेलं आहे. तव्यावर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात बांगडे तळायला ठेवते. एका बाजूने फ्राय करून झाले, आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे सर्व बाजूने बांगडे शॅलो फ्राय करून घेते. बांगडे फ्राय करून झालेले आहे. आता मी काढून घेते. स्टफ बांगडा तयार आहे. मी कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला राई आणि जिरं घालते, थोडंसं हिंग घालते, एक बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि बारीक कापून ठेवलेला लसूण घालते. परतून घेते. कांदा लसूण परतून झाल्यावर टोमॅटो घालते. टोमॅटो नरम झाल्यावर भाजून घेतलेला आलं लसूण कांदा खोबऱ्याची पेस्ट घालते, 2 मोठे चमचे, आणि टोमॅटोवर परतून घेते. थोड्या वेळाने मालवणी मसाला आणि हळद घालते आणि मसाला परतून घेते. मसाला परतून झालेला आहे. त्यात शिजून ठेवलेली तुरीची डाळ घालते, मिक्स करून घेते.
डाळ मिक्स करून झाल्यावर थोडंसं पाणी घालते, चवीप्रमाणे मीठ, 2-3 कोकमं, 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालते आणि मिक्स करून छान उकळी काढून घेते. डाळीला छान उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. तिखट डाळ तयार आहे. कढईत तेल घेतलेलं आहे, त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. कांदा नरम झाल्यावर साफ करून धुवून बारीक चिरून घेतलेली चवळीची भाजी घालते आणि कांद्यावर परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. भाजी शिजून थोडीशी आळलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घालते, मिक्स करून घेते. पुन्हा एकदा झाकण लावून घेते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भाजीतलं पाणी सुकलेलं आहे. ओलं खोबरं घालते, मिक्स करून घेते. चवळीची भाजी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.